हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण आपला जो फोर्थ सेमिस्टर आहे SYBM ची BMS ची ती स्टार्ट करणार आहोत. पण त्याच्या आधी ह्यावेळेच्या तुमच्या SYBMSच्या थोड्याशा सब्जेक्ट अलोकेशन मध्ये चेंजेस झालेले आहेत त्याच्याबद्दल सांगेन. तर त्याच्यामध्ये एक खूप मेजर चेंज असा आहे की तुमचा यावेळेस फायनान्स जो आहे हा मी घेणार आहे. ओके. आणि एक सब्जेक्ट जो आहे फायनान्स ऑडिटिंग तो मुलाली सर घेतील आणि स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट जो आहे तो माझ्याकडे राहील. आता याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट बघताना याच्या आधी तुमची कॉस्ट बद्दल जी काही कन्सेप्ट असेल ते कदाचित मागच्या वर्षीच्या फायनान्स मध्ये क्लिअर झालेली असावी. नसेल तरी आपण ते पुन्हा जिथे जिथे प्रॉब्लेम आहे तिथे आपण ती क्लिअर करून घेऊयात. ओके. सो हा फोर्थ सेमचा जो तुमचा स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये आता आपण बघणार आहोत की एक्झॅक्ट तुम्हाला सिलेबस काय काय देणार आहे किंवा एक्झॅक्ट काय काय सिलेबस तुम्हाला इथे दिलेला आहे. सो आधी आपण पाहूयात आपला सिलेबस. ओके. हा आपला सिलेबस दिलेला आहे. सिलेबस मध्ये तुम्हाला दिसतंय इथे तुम्हाला 4 मॉड्यूल्स आहेत टोटल, म्हणजे 4 युनिट्स आहेत. तर फर्स्ट मॉड्यूलचं नाव आहे इंट्रोडक्शन टू स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. ओनली थेरी म्हणून लिहिले बघा पुढे, म्हणजे हा जो तुमचा युनिट आहे हा फक्त थेरी बेस आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रॉब्लेम्स नाही आहेत. देन सेकंड जो आहे तुमचा तो आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. सेकंड युनिटचं नाव काय? ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. देन थर्ड युनिट आहे स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट परफॉर्मन्स असेसमेंट. देन इथे सुद्धा तुम्हाला ब्रॅकेटमध्ये ओनली थेरी म्हटलं, म्हणजे हा फक्त तुमचा थेरी सब्जेक्ट आहे. अँड देन लास्ट जो आहे तुमचा मॉड्यूल तो आहे व्हरायन्स अनालायसिस अँड रिस्पॉन्सिबिलिटीज अकाउंटिंग. आणि इथे पुढे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये म्हटलंय प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स, म्हणजे हा जो तुमचा मॉड्यूल आहे हा पूर्णपणे प्रॅक्टिकल मॉड्यूल वरती असेल. आता याचे थोडक्यात मॉड्यूल्स मध्ये एक्झॅक्ट किती चॅप्टर्स आहेत किंवा एक्झॅक्ट काय काय दिलेलं आहे ते आपण बघूयात. फर्स्ट जो तुमचा मॉड्यूल आहे त्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. आता याच्या थेरीमध्ये याच्यात आपल्याला काय काय अवेलेबल आहे. सो स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट विषयी बेसिक नॉलेज आपल्याला त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. मग फर्स्ट आहे कन्सेप्ट अँड फिलॉसॉफी. कन्सेप्ट अँड फिलॉसॉफी म्हणजे स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय आणि त्याच्यासाठी कोणकोणत्या फिलॉसॉफी यूज केलेल्या आहेत. देन ऑब्जेक्टिव्ह ऑफ SCM म्हणजे स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंटल इन्फ्लुएन्स ऑन कॉस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. देन नेक्स्ट पॉइंट जो याच्यात कव्हर केलेला आहे तो आहे की एलिमेंट्स इन स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. काय म्हटलंय? की एलिमेंट्स ऑफ स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट ऍस्पेक्ट्स ऑफ स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट हा एक कव्हर आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यू अनालायसिस अँड व्हॅल्यू इंजिनिअरिंग, वेस्टेज कंट्रोल, डिस्पोजेबल मॅनेजमेंट, देन बिझनेस प्रोसेस री-इंजिनिअरिंग, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, total quality management, then total production maintenance, productive maintenance, then energy audit, control of total distribution cost and supply cost reduction and product life cycle costing. आता एक लक्षात घ्या, हे कॉस्ट स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट सुरू करण्याच्या आधी एक बेसिक कन्सेप्ट की बाबा कॉस्ट मॅनेजमेंट का गरजेचे आहे. सो सपोज मी एखादा बिझनेस स्टार्ट केला. ओके. बिझनेस स्टार्ट केला तर बिझनेस मध्ये मला एक्झॅक्ट किती भांडवल होतायचे किंवा किती पैसे मला त्याच्यामध्ये होतायचे तेव्हा जाऊन मला माझा बिझनेस प्रॉपर चालेल. सो मी ज्या वेळेला काही खरेदी करतो मी कॉस्ट मॅनेजमेंट वगैरे काही केलेली नाहीये आणि मी जस्ट हे केलं, बिझनेस स्टार्टअप केला. स्टार्टअप करत असताना मी जे प्रोडक्ट बनवणार आहे माझ्या बिझनेसमध्ये जे प्रोडक्ट विकणार आहे ते प्रोडक्ट मी काय केलं की मी असं विचार केला की कस्टमर्स जे आहेत माझे बाहेर, तर कस्टमर्सला भले पैशाचं काही प्रॉब्लेम म्हणजे पैशाचे प्रॉब्लेम नसतील असं मी ऍझ्युम केलं. आणि मी काय केलं की चांगल्यात चांगल्या क्वालिटीचा प्रोडक्ट कस्टमर्सला द्यायचं म्हणून मी खेडमध्ये चालू केलं. त्यासाठी मी जे काही मटेरियल यूज केलं, जे काही माझं ते सगळं काय केलं की एक्सपेन्सिव्ह मटेरियल यूज केलं
की जेणेकरून क्वालिटी मला चांगली देता येईल. आणि मग त्याचा परिणाम काय झाला की एक जे काही ते प्रोडक्ट बनवण्यामागे मला सपोज ₹20 खर्च आला किंवा माझा एक्सपेन्सेस झाला तो एक प्रोडक्ट डिझाईन करण्यासाठी किंवा तो बनवण्यासाठी. आणि ते सेम प्रोडक्ट मार्केटमध्ये फिनिश प्रोडक्ट म्हणजे जे काही फायनल प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये त्याची एमआरपी आहे ₹10 आणि मला फक्त बनवायला ₹20 खर्च आला. जर मला आता तो विकायचा म्हटला तर मला त्याच्यावरती माझं प्रॉफिट वगैरे कॅल्क्युलेट करून टोटल मला 25 किंवा ₹30 ला मी तो विकला. आता मला सांगा ₹10चा प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल असताना मी मात्र हाय क्वालिटी द्यायचं म्हणून मी तेवढं माझ्या प्रोडक्टला किती पैसे घालवले. सो 20 ₹30 मी त्याच्यावरती एक्सपेन्स केला. पण प्रॉब्लेम असा झाला की तिथली जी लोकल म्हणजे पब्लिक आहे ते एवढा हाय रेटचे जे प्रोडक्ट आहे ते घेण्यासाठी त्यांची तयारी नाहीये किंवा त्यांचं तेवढं अर्निंग नाहीये. त्यांना काय की चीप प्राइस मध्ये जे प्रोडक्ट मिळतील ते त्यांना अवेलेबल पाहिजेत. हा त्यातल्या त्यात ₹10च्या ऐवजी ₹15 झालं असतं क्वालिटी चांगली देऊन तर ठीक होतं. पण हे काय झालं की ₹10चं तुम्ही 30 रुपीजने विकताय म्हणजे तुम्ही काय केलंय आपण काय केलंय सो 200% आपण काय केलंय त्याची प्राइस वाढवली आणि तेवढं अफोर्डेबल नाहीये. ओके. मग हे कशामुळे झालं मग काय जाणार थोड्या दिवसांनी काय होणार की आपला प्रोडक्ट मार्केटमध्ये विकला जाणार नाही भले त्याची क्वालिटी जरी चांगली असेल. मग हे कशामुळे झालं हा प्रॉब्लेम कशामुळे आला तर हा प्रॉब्लेम आला की आपण कॉस्ट मॅनेजमेंट जो होता तो प्रॉपर केला नव्हता. मग कॉस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय तर कोणत्या ठिकाणी किती खर्च आला पाहिजे कोणत्या गोष्टीला किती किंमत मोजावी आणि त्याचा परिणाम काय होणार आहे की त्याचा प्रॉफिटवरती एक्झॅक्ट परिणाम होणार आहे की त्याचा परिणाम लॉस होणार आहे त्याचा ओव्हरऑल परिणाम काय होणार आहे या सगळ्याच म्हणजे मॅनेजमेंट करताना तुम्हाला कॉस्ट मॅनेजमेंट करताना ह्या सगळ्याचा स्टडी करून मग तुम्हाला त्याच्यातून काय सोल्युशन काढता येईल कॉस्ट मॅनेजमेंट तुम्हाला प्रत्येक गोष्टीची कॉस्ट कशा पद्धतीने ठरवता येईल या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करतात कॉस्ट मॅनेजमेंट मध्ये जे काय आहे त्या कव्हर होतात. ओके. देन सेकंड युनिट जो आहे तो आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. ऍक्टिव्हिटी बेस्ड मॅनेजमेंट अँड ऍक्टिव्हिटी बेस्ड बजेटिंग हा त्याच्यातला फर्स्ट चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे त्यांनी कन्सेप्ट रेशनल इश्यूज limitations, then design and implementation of activity based costing, practical problem on ABC. आता हे तुम्हाला इथे ABC चे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम एक दिलेला आहे. ओके. देन लाईफ सायकल कॉस्टिंग, कायझन कॉस्टिंग, बॅकफ्लश कॉस्टिंग, देन इव्हॅल्युएशन क्रायटेरियन, रिटर्न ऑन कॅश सिस्टम, ट्रान्सफर प्राइसिंग अँड डिव्हिजनल परफॉर्मन्स. ट्रान्सफर प्राइसिंग इन इंटरनॅशनल बिझनेस, मार्जिनल कॉस्टिंग अँड मार्जिनल डिसिजन मिक्स. देन त्याचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम म्हणजे मी आता तुम्हाला मगाशी काय म्हटलं की फर्स्ट युनिट जो आहे तो तुमचा ओनली थेअरी म्हटलेला आहे. पण तुमचा सेकंड युनिट जो आहे की ज्याच्यामध्ये आय थिंक स्टार्टिंगचा काही पार्ट आहे तो थोडासा थेरटिकल आहे. अदरवाईज बराचसा जो तुमचा याच्यामध्ये पार्ट आहे म्हणजे मी म्हणजे 70% जो या सेकंड मॉड्यूलचा जो पार्ट आहे तो तुमचा प्रॅक्टिकल बेस आहे. ओके. आणि 30% जो आहे तो तुमचा थेरटिकल आहे सेकंड युनिट मध्ये. देन पाहूयात फोर्थ युनिट. फोर्थ युनिट मध्ये काय काय आहे स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट परफॉर्मन्स असेसमेंट. आता हा सुद्धा काय म्हटलेला आहे ओनली थेरी. So cost audit and management audit under Companies Act. Then with reference to strategic assessment of cost and managerial performance, then strategic cost benefit analysis of different business restructuring, then proportional propositions entrepreneur approach to cost management, then with reference to core competencies, then strategic advantages and long-term perspective of cost management, then Six Sigma, and then learning curve, then praise analysis and simulations. ओके. आणि जो लास्ट आहे पुन्हा आता हा सांगितला फोर्थ युनिट म्हटलं काय ओनली थिओरिटिकल आहे. सो याच्यामध्ये ओनली थिअरी असणार आहे.
देन फोर्थ जो आहे तो आहे युनिट व्हरायन्स अनालिसिस अँड रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग. आता याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी, ओनली प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स. पण याच्यामध्ये 2 चॅप्टर आहेत दिलेली फोर्थ युनिटला किंवा फोर्थ मॉड्यूलला. त्याच्यातला फर्स्ट चॅप्टर आहे तुमचा स्टँडर्ड कॉस्टिंग. स्टँडर्ड कॉस्टिंग मध्ये मटेरियल, लेबर, ओव्हरहेड, सेल्स अँड प्रॉफिट. अँड लास्ट आहे रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग, इंट्रोडक्शन, टाइप्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ प्रॉफिट, सेंटर अँड इन्व्हेस्टमेंट सेंटर. आता तुम्हाला, मला आता आयडिया नाहीये एक्झॅक्ट की बीकॉमला आता कोणकोणते सब्जेक्ट आहेत फायनल इयरला. बट मी ज्या वेळेला फायनल इयरला बीकॉमला होतो त्यावेळेस आम्हाला सब्जेक्ट होते फिनान्शियल अकाउंटिंग, देन मॅनेजमेंट अकाउंटिंग अँड एक होता कॉस्ट अकाउंटिंग. सो कॉस्ट अकाउंटिंग मध्ये हा जो तुमचा लास्ट दिलेला आहे स्टँडर्ड कॉस्टिंग, सो मटेरियल, लेबर, ओव्हरहेड, सेल्स अँड प्रॉफिट, हा चॅप्टर तिथे कव्हर होतो. आणि खरं सांगायचं तर कॉस्ट अकाउंटिंग आहे ना खूप इंटरेस्टिंग आहे. याच्यामधले जे प्रॉब्लेम्स आहेत ना सॉल्व्ह करायला खूप मजा येते, कारण ते तुमच्या याच्या कॉस्ट अकाउंटिंगचे प्रॉब्लेम कसे असतात, म्हणजे सांगायचं की रिअल लाईफ रिलेटेड असं वाटतं की आपल्या समोर सगळं आहे आणि त्याच्यामधून आपल्याला सोल्युशन काढायचं. जसं फिनान्शियल अकाउंटिंगचं कसं होतं की काही वर्ड असतात त्याच्यातले किंवा काही ज्या फ्रेज आहेत, काही कन्सेप्ट आहेत की ज्या आपल्याला तेवढ्याशा आपण त्याच्याशी फ्रेंडली नसतो. पण कॉस्ट अकाउंटिंगला तसं होत नाही. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये असलेले जितकेही पण वर्ड आहेत किंवा जितक्या पण कन्सेप्ट आहेत, जितके पण फ्रेज आहेत, त्या सगळ्या आपल्याशी जवळपास तरी आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या आहेत. त्याच्यामुळे मजा येते कॉस्ट अकाउंटिंगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. देन नेक्स्ट आहे क्वेश्चन पेपर पॅटर्न. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, कारण बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम का असतो क्वेश्चन पेपर पॅटर्नला, की एक्झॅक्ट किती प्रॉब्लेम्स पडणार आहेत आणि थेरॉटिकल किती आहे हे त्यांना माहिती नसतं. मग त्याच्यासाठी आपण हा जो काही क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे हा व्यवस्थित पाहायला पाहिजे, तर त्या पद्धतीने आपल्याला तयारी करता येते. आता टोटल तुमचा 75 मार्क्सचा पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये ड्युरेशन 2.5 hour, क्वेश्चन असणार आहेत, क्वेश्चन टू बी सेट 5. आता हा कधी होईल पॅटर्न लक्षात ठेवा, हा पॅटर्न कधीच आहे जर तुमची एक्झाम ऑफलाईन झाली तर. जर तुमचे क्लासेस ऑफलाईन सुरू झाले तर हा पॅटर्न राहील. अदरवाईज ज्या पद्धतीने आपण ऑनलाईन एक्झाम घेतल्या आतापर्यंत, मग त्याच्यामध्ये आपला ते जसं गुगल फॉर्म थ्रू ऑब्जेक्टिव्ह मध्ये घेतला त्या पद्धतीनेच आपल्या एक्झाम होतील. पण जर ऑफलाईन झाला तर हा तुमचा क्वेश्चन पेपर पॅटर्न असेल. त्याच्यामध्ये क्वेश्चन 1 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन, त्याच्यामध्ये फर्स्ट 8 मार्क्सला एक क्वेश्चन असणार आहे. 10 क्वेश्चन्स असतील, आन्सर एनी 8. मग त्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस असू शकतं, ट्रू ऑर फॉल्स असू शकतं, मॅच द कॉलम असू शकतं, अदरवाईज फिल इन द ब्लँक्स पण असू शकतं. देन बी सब क्वेश्चन्स टू बी आन्सर आस्क 10 अँड टू बी आन्सर्ड एनी 7, म्हणजे 10 पैकी कोणती 7 तुम्हाला सॉल्व्ह करायचे त्याच्यामध्ये सुद्धा काही असू शकतं. म्हणजे जर इथे पहिला क्वेश्चन जर मल्टिपल चॉईस असेल तर दुसरा ट्रू ऑर फॉल्स असू शकतो. जर पहिला ट्रू ऑर फॉल्स असेल तर दुसरा मल्टिपल चॉईस असू शकतो. तर पहिला मॅच द कॉलम असेल तर दुसरा मल्टिपल चॉईस असू शकतो. सो अशा पद्धतीने खूप साऱ्या प्रोबॅबिलिटीज आहेत की तुम्हाला कशाही पद्धतीने विचार. पण या 4 जे दिलेले आहेत ऑब्जेक्टिव्ह टाइप्स, मल्टिपल चॉईस, ट्रू ऑर फॉल्स, मॅच द कॉलम्स, फिल इन द ब्लँक्स, सो याच्यापैकीच काहीतरी येईल इथे. हा 15 मार्क्सचा तुमचा झाला पहिला क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन जो आहे तुमचा, तो सेकंड क्वेश्चन कशावरती आहे, फुल लेंथ प्रॅक्टिकल क्वेश्चन. म्हणजे इथे तुम्हाला प्रॉब्लेम आला 15 मार्क्सला, देन ऑर फुल लेंथ प्रॅक्टिकल क्वेश्चन 15 मार्क्सला. सो 15 और 15. इथे सुद्धा प्रॅक्टिकल क्वेश्चन, प्रॅक्टिकल क्वेश्चन, प्रॅक्टिकल क्वेश्चन, प्रॅक्टिकल क्वेश्चन. आणि हा जो आहे क्वेश्चन 5 तो थेरी क्वेश्चन आहे. थेरी क्वेश्चन और थेरी क्वेश्चन 7-8 और शॉर्ट नोट्स. आता इथे तुमच्या लक्षात येईल की आता हा जो ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे हा तर ओव्हरऑल सगळ्यांशी मिळून येईल, म्हणजे 1 to 4 युनिट मधला. पण इथे जो आहे क्वेश्चन नंबर 2, 3 आणि 4, हे 3 क्वेश्चन जे आहेत तुमचे, हे तुमचे फक्त 2 युनिटवरती असणार आहेत. आता का असं मी म्हटलं 2 युनिटवरती असणार आहेत, कारण आपण याच्या आधी ज्यावेळेला सिलेबस पाहिला तेव्हा आपल्या लक्षात आलं की फर्स्ट युनिट अँड आय थिंक थर्ड युनिट, हे 2 युनिट जे आहेत हे ओनली थेरी आहेत. आणि या 3 क्वेश्चन मध्ये थेरी कुठे विचारलेलीच नाहीयेत, कारण हे फुल लेंथ प्रॅक्टिकल क्वेश्चन आहेत. मग ज्यावेळेला प्रॅक्टिकल क्वेश्चन असतील तर हे प्रॅक्टिकल क्वेश्चन आपल्याला सेकंड अँड फोर्थ युनिट मधूनच येणार आहेत, हे लक्षात ठेवा.
त्याच्यामुळे जास्त करून तुम्हाला तयारी म्हणजे आता बघा एकच क्वेश्चन तुमचा राहतो थिअरीचा आणि बाकीचे 3 क्वेश्चन राहतात तुमचे प्रॅक्टिकलचे. त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त स्टडी कोणाचा करावा लागणार आहे सेकंड युनिट आणि फोर्थ युनिट. आणि हा जो थिअरी क्वेश्चन आहे हा थिअरी पेपर जो आहे हा तुमचा फर्स्ट अँड थर्ड युनिट वरती असू शकतो. पण याच्यामध्ये तुम्हाला एक चान्स असू शकतो बघा 7-8 मार्क्सला आहे शॉर्ट नोट्स. सॉरी याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते दोन्ही जे आहेत हे क्वेश्चन पेपर सॉरी युनिट फर्स्ट युनिट अँड थर्ड युनिट ते दोन तुम्हाला ह्या एका क्वेश्चन साठी रिफर करावे लागतील. ओके. सो अशा पद्धतीने हा राहणार आहे आपला क्वेश्चन पेपर पॅटर्न. आता इथे दिलेलं आहे मॅच द कॉलम्स फिल इन द ब्लँक मल्टिपल चॉईस क्वेश्चन 5 मार्क्स. क्वेश्चन पेपर पॅटर्न periodically class test for course of UG program with written class test 20 मार्क्स. हे आपण जे युनिट टेस्ट घेतो आता हे 20 मार्क्स दिले आपण किती मार्क्स घेतो त्याच्यावर डिपेंड असतं आपल्याला की आपला क्वेश्चन पेपर पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे. ओके. हे आहे कंटेस्ट आहे तो. ओके. कंटेंट्स वेटेज ऑफ मार्क्स. आता मार्क्सचं वेटेज कसं इंट्रोडक्शन कॉस्ट ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन एप्रिल. आता हे बघा हे पर्सेंट ऑफ वेटेज ऑफ मार्क्स हे लास्ट इयरचं दिलेले दोन म्हणजे एप्रिल 2018 आणि एप्रिल 2019. स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटचा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन होते 2. देन थिअरी क्वेश्चन होते 14. प्रॅक्टिकल टोटल 24 16%. फर्स्ट युनिट मधला जो सिलेबस होता तो 16% होता. सो तुमचा आधी त्याच्यासाठी सो हे काही बघण्यात अर्थ नाहीये कारण क्वेश्चन पेपर याच्या पद्धतीने येणार नाहीये. सो ते आपण काढणार. सो आलं लक्षात तुम्हाला हा जो तुमचा सिलेबस आहे तुमचा पेपर पॅटर्न आहे तो असा असणार आहे. त्याच्यानंतर आता आपण बघूयात की स्ट्रॅटेजिक सॉरी आपला स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटचा फर्स्ट युनिट जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट काय दिलेलं आहे. सो स्ट्रॅटेजिक आफ्टर स्टडिंग द चॅप्टर यू शुड बी एबल टू नो काय म्हणजे कन्सेप्ट ऑफ स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायला मिळणार आहे कन्सेप्ट ऑफ स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट, ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट, philosophy of strategic cost management and aspects of strategic cost management. सिनॉप्सिस बघायचे स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट त्याचे फीचर्स ऑब्जेक्टिव्ह डिफरन्स बिटवीन ट्रेडिशनल अँड मॅनेजमेंट स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. म्हणजे या युनिटमध्ये आता आपल्याला या सिक्वेन्सने जायचं. 1.1 काय असणार आहे आपला फीचर्स ऑफ स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. 1.2 असणार आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. 1.3 असणार आहे डिफरन्स बिटवीन ट्रेडिशनल कॉस्ट मॅनेजमेंट अँड स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. आणि 1.4 असणार आहे फिलॉसॉफी ऑफ स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. 1.5 असणार आहे स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट फ्रेमवर्क. आणि 1.6 असणार आहे स्ट्रॅटेजिक व्ह्यू ऑफ कॉस्ट मॅनेजमेंट. ओके. देन सेकंड जो आहे आपला तो आहे डिफरंट ऍस्पेक्ट ऑफ स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. डिफरंट ऍस्पेक्ट्स ऑफ स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट मधला 2.1 काय आहे व्हॅल्यू अनालिसिस. 2.2 आहे व्हॅल्यू इंजिनिअरिंग. 2.3 आहे वेस्ट कंट्रोल. देन 2.4 आहे प्रपोजल मॅनेजमेंट. 2.5 आहे बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग त्यालाच आपण BPR सुद्धा म्हणतो. देन 2.6 टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. 2.7 टोटल प्रोडक्टिव्ह मेंटेनन्स त्याला आपण TPM म्हणतो. देन 2.8 एनर्जी ऑडिट. 2.9 कंट्रोल ऑफ डिस्ट्रीब्युशन कॉस्ट अँड सप्लाय कॉस्ट. आणि 2.10 कॉस्ट कंट्रोल अँड कॉस्ट रिडक्शन. लास्ट वन आहे 2.11 प्रोडक्ट लाईफ सायकल. आणि देन एक्सरसाइज मध्ये थेरी क्वेश्चन्स तुमचे दिलेले आहेत ते आपण असाइनमेंट म्हणून घेणार आहोत तुमच्याकडून. ओके. सो हा आहे आपल्या सिनॉप्सिस थोडक्यात फर्स्ट युनिटचा. लक्षात. सो सिनॉप्सिस आणि तुमच्या याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. आता याच्यानंतर आपण थोडक्यात आधी स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय जर कन्सेप्ट किंवा त्याचे मिनिंग बघून घेऊ. मग आपण नंतर नेक्स्ट लेक्चरला किंवा आता जर जमलं तर आपल्याकडे वेळ असेल तर फीचर्स वरती आपण जाऊयात. सो त्याचा मिनिंग काय बघूयात. इन द कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड इट हॅज बिकम अ स्ट्रॅटेजिक प्रायोरिटी ऑफ सर्व्हायवल ग्रोथ अँड प्रॉफिटेबिलिटी ऑफ ऑर्गनायझेशन. Strategic cost management involves use of cost data to develop superior strategy to gain competitive advantages.
It is the managerial use of costing information to provide strategic perspectives. Strategic cost management is the overall recognitions of cost relationship among the activities in the value chain and the process of managing those cost relationships to a firm advantage. Cooper and Slagmelder. Strategic cost management is the application of cost management techniques so that they simultaneously improve the strategic position of a firm and reduce cost. Strategic cost management is the area that holds existing possibilities for accountants. They also emphasize the strategic cost management attempts to improve the strategic position of an organization, and it is important because global competition means that firm must be constantly aware of their strategic position. An organization must compete in the areas of cost, quality, customer service, and flexibility with any cost reduction efforts controlling to improve strategic position. The managed use of information explicitly directed at one or more of the four stages of strategic management. आता हे फोर स्टेजेस आहेत ते आपण पाहूयात. मी सांगेन तुम्हाला त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर strategic cost management has emerged as a key element to attain and sustain a strategic competitive advantage through long-term anticipation and formation of cost level. Cost structure management must provide managers with different information. Strategic cost management sees products, process, and resources themselves as creative objects for attaining a strategic competitive advantages. सो ह्याच्यामध्ये एक लक्षात आलं तुमच्या स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट मध्ये मगाशी मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट हे तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या बिझनेस रिलेटेड म्हणजे बिझनेसच्या फ्युचर रिलेटेड बिझनेसच्या डिसिजन मेकिंग साठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट यासाठीच केलं जातं मुळात स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट, की तुमची स्ट्रॅटेजी कुठेही जी आहे ती चुकीची ठरू नये कॉस्ट. कारण कॉस्ट तुमच्या खूप साऱ्या गोष्टींवरती इफेक्ट करत असतो. सो कॉस्ट मध्ये जर तुमच्या इफेक्ट झाला तर त्याचा तुम्हाला लॉस सुद्धा सहन करावा लागतो बिझनेसला. त्याच्यामुळे इथे काय म्हटलं की कंपनीच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने, फ्युचरच्या दृष्टीने किंवा कॉम्पिटिशनच्या दृष्टीने स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट खूप जास्त गरजेचे आहे. आणि स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटमुळे काय होतं की इथे बघा म्हटलंय अन ऑर्गनायझेशन मस्ट कम्पीट इन द एरियाज ऑफ कॉस्ट. म्हणजे ऑर्गनायझेशन कोणकोणत्या गोष्टींमध्ये कम्पीट करत असतो तर कॉस्ट, क्वालिटी, कस्टमर सर्व्हिस अँड फ्लेक्झिबिलिटी विथ एनी कॉस्ट रिडक्शन एफर्ट कंट्रोलिंग अँड इम्प्रूव्हिंग स्ट्रॅटेजिक पोझिशन. सो आणि या सगळ्यावरती काय होतो की जर एक डिसिजन तुमचा चुकीचा ठरला कॉस्ट मॅनेजमेंट मध्ये किंवा कॉस्ट मॅनेजमेंटच तुमची प्रॉपर झाली नाही तर या सगळ्या ज्या गोष्टींमध्ये तुम्ही कम्पीट करताय बाहेर, कॉस्ट असेल, क्वालिटी असेल किंवा कस्टमर असेल, कस्टमर सर्व्हिस असेल, सो या सगळ्यांवरती त्याचा इफेक्ट होणार आहे. त्याच्यामुळे खूप महत्वाचं आहे की तुमचं स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. आता स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटसाठी काय की कॉस्ट मॅनेज कशा पद्धतीने, जसे मग मी एक्झाम्पल दिलं त्याच पद्धतीने कॉस्ट मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं पाहिजे. सो यासाठी काही स्टेज दिलेले आहेत त्या बघूयात आपण. द मॅनेजर यूज ऑफ कॉस्ट इन्फॉर्मेशन informative explicitly directed at one or more of the four stages of strategic management. त्याच्यामधली फर्स्ट स्टेज त्याने दिलेली आहे ती आहे कोणती, फॉर्म्युलेशन ऑफ स्ट्रॅटेजीज. की फर्स्ट वन म्हणजे तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीज बनवा, फॉर्म्युलेट करा की तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही खर्च करणार आहात आणि कुठे खर्च करण्याची गरज आहे, कुठे किमती कमी करण्याची गरज आहे, कुठे किमती वाढवण्याची गरज आहे आणि त्याचा फ्युचर मध्ये जाऊन काय इम्पॅक्ट होणार आहे या सगळ्याचं प्रॉपर मॅनेजमेंट करा. आणि त्यानंतर तुम्ही काय म्हटलं त्यांनी की तुम्ही फॉर्म्युलेट झाल्याच्या नंतर सेकंड स्टेज आहे कम्युनिकेटिंग दोज स्ट्रॅटेजीज थ्रू आउट द ऑर्गनायझेशन. त्याच्यात ऑर्गनायझेशन थ्रू काय करा, तुम्ही त्याला कम्युनिकेट करा. तुम्ही त्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या एकमेकांशी डिस्कस करून पहा किंवा त्याच्यामधून तुम्हाला काय काय आणखी वाढवता येईल. कम्युनिकेशनने काय होतं की तुम्हाला एक्झॅक्ट प्लॅन मिळतो. देन
नेक्स्ट आहे डेव्हलपिंग अँड कॅरिंग आउट टॅक्टिक्स टू इम्प्लिमेंट द स्ट्रॅटेजीज. काय म्हटले त्यांनी, communicate those strategies, sorry, developing and carrying out tactics to implement the strategies. So त्या ज्या तुमच्या तुम्ही ज्या स्ट्रॅटेजी ठरवले, ज्या फॉर्म्युलेट केलेल्या आहेत, त्या काय करा, त्याला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा आणि कॅरी आउट टॅक्टिक्स टू इम्प्लिमेंट स्ट्रॅटेजी, आणि तुम्ही जी स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करणार त्याच्यात ते कॅरी आउट करण्याचे प्रयत्न करा. देन नेक्स्ट काय म्हटलंय, डेव्हलपिंग अँड इम्प्लिमेंटिंग कंट्रोल्स टू मॉनिटर द सक्सेस ऑफ ऑब्जेक्टिव्ह. त्याच्यानंतर काय काय कम्प्लीट अँड इम्प्लिमेंट कंट्रोल्स टू मॉनिटर द सक्सेस ऑफ ऑब्जेक्टिव्ह. जो तुमचे ऑब्जेक्टिव्ह तुम्ही त्या स्ट्रॅटेजीमध्ये बनवलेले आहेत ते काय केलं तर ते डेव्हलप कसे होतील, अदरवाईज त्याच्यावरती तुमचा कंट्रोल करण्यासाठी किंवा सॉरी कंट्रोल राहण्यासाठी, त्याच्यावरती सक्सेसफुल होण्यासाठी तुम्ही त्याच्यावरती मॉनिटर करणं गरजेचं आहे. सो या ज्या 4 स्टेप दिलेल्या आहेत त्यांनी, more of the 4 stages of strategic management. So the मॅनेजमेंटच्या स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटच्या 4 स्टेजेस दिलेले आहेत. आता हा जो पॅरा आहे हा कोणाचा आहे, किंवा हे जे थिंकिंग आहे कोणाचं आहे, तर गोविंद राजन. आलं लक्षात, गोविंद राजन जे आहेत की त्यांची ही थिंकिंग आहे ते, किंवा त्यांची ही लँग्वेज आहे, त्यांनी हे सगळं स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भात बोललेलं आहे. त्याच्यानंतर जो पार्ट आहे फीचर्स ऑफ स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट, त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट, अदरवाईज पुढे जाऊन डिफरन्स बिटवीन ट्रेडिशनल कॉस्ट मॅनेजमेंट आणि स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट, फिलॉसॉफी ऑफ स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट, कॉस्ट ओरिएंटेशन, हॉलिस्ट. त्याच्यानंतर आता हे फिलॉसॉफी ऑफ स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट मध्ये काय काय येतं, कॉस्ट ओरिएंटेशन, हॉलिस्टिक ओव्हरव्ह्यू, अँटिसिपेशन अप्रोच, कंटिन्युअस, देन पार्टिसिपेशन, क्रॉस फंक्शन्स. आपण नेक्स्ट लेक्चरला सगळंच बघणार आहोत. आता आपण सध्या इथे मिनिंग वरती थांबूयात. म्हणजे हा जो 1.1 आहे फीचर्स सिनॉप्सिस मधला, सो त्याच्या सिनॉप्सिस नुसार आपण काय करूयात, नेक्स्ट लेक्चर पासून त्या पद्धतीने वर्कआउट करूयात आणि आपला सिलेबस जो आहे तो जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात लवकरात लवकर, आणि तुम्हाला समजेल अशा पद्धतीने. जिथेही तुम्हाला कुठे प्रॉब्लेम येईल समजायला, तुम्ही मला कधीही कितीही वेळा विचारू शकताय, त्याच्याबद्दल काहीही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला जर माझी लँग्वेज समजत नसेल, मीन्स तुर्की, की काही लोकांना मराठीचा प्रॉब्लेम असतो, काहींना हिंदीचा प्रॉब्लेम असतो, किंवा काहींना इंग्लिशचा प्रॉब्लेम असतो, त्या पद्धतीने तुम्ही मला सांगा, मी तुमच्या पद्धतीने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेन. बट जर तुम्हाला कुठे डाऊट आले तर ते तुमच्यापर्यंत ठेवू नका, ते माझ्यापर्यंत येऊ द्या, तर मला कळणार आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहेत. ओके. त्याच्यानंतर एक दुसरी गोष्ट अशी की तुमची अटेंडन्स खूप महत्वाची आहे यावेळेस, कारण तुमची अटेंडन्स जर असेल, प्रॉपर असेल, तरच तुमच्या पुढे जे काही असाइनमेंट वगैरे आहे किंवा काय, सो इंटरनलचे जे तुमचे ज्या काही तुम्ही इंटरनल साठी सबमिशन करणार आहात ते तुमचं प्रॉपर होईल. आलं लक्षात, कारण अटेंडन्स नसेल तर तुमच्यापर्यंत असाइनमेंट पोहोचणार नाहीत, आणि तुमच्यापर्यंत असाइनमेंट पोहोचले नाही तुम्ही ते सबमिट करणार नाही, आणि मग त्याचा इफेक्ट कुठेतरी तुमच्या इंटरनल वरती होईल. त्याच्यामुळे जर तुम्ही रेग्युलर अटेंड करत असाल तर तुम्हाला लक्षात येईल वेळेच्या वेळी अटेंडन्स, सॉरी, तुमच्या ज्या काय म्हणतोय असाइनमेंट दिल्या जातात त्या तुमच्या लक्षात येईल, आणि ते तुम्ही वेळच्या वेळेस कव्हर करू शकताय. ओके. सो अजून काही डाऊट्स असतील या सब्जेक्ट विषयी तर मला विचारू शकताय. अदरवाईज आपण आता माझ्या मते तुम्हाला जेवढं काही सांगितलं तेवढं समजलं असेल, नसेल तर जाऊन तुम्ही मला विचारा, नाही तर आपण मीटिंग एंड करूयात किंवा आपण आजचा लेक्चर स्टॉप करूयात. उद्या पुन्हा आपण नेक्स्ट लेक्चरला नंतर नक्कीच भेटू.